तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अशा बैलजोडी मालकाकडे आले आहोत आणि ह्या बैलाला तुम्ही ओळखले असाल, जी 1 ते 10 नंबरमध्ये सर्व नंबरमध्ये ही जोडी खेळलेली आहे. तर आज आपण बैलजोडी मालकांशी पण संवाद करणार आहोत आणि बैलांबद्दल बी काही गोष्टी अशा विचारणार आहोत, की कसे ते 1 ते 10 नंबरमध्ये बैल खेळवतात आणि बैलाची खरेदी कुठून आहे आणि त्यांच्याकडे किती बैल आहेत. हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये जानकारी तुम्हाला मिळणार आहे. तर काकाजी नमस्कार. नमस्कार. तर तुमच्याबद्दल सांगा, तुमचे नाव काय आहे? माझं नाव व्यंकटराव खंडित. हीच जोडी आहे. नाव काय आहे बैलचं? या बैलाचं नाव तर आम्ही बादशाह ठेवला होता, पण याला लोकांनीच चेपटी हा नाव दिला. चेपटी. चेपटी. आता चेपटीच्या नावाने प्रसिद्ध झालं बैल. हो. पटामध्ये कोणत्या नावाने राहतात बैल? अक्षयजी बावणी यांच्या नावाने. अक्षयजी बावणे. हो. आणि तुमच्याकडे किती बैल आहेत? आमच्याकडे सध्या तरी एकच आहे. आमच्याकडे पुन्हा राममोहन होता अच्छा. आणि आमच्या ग्रुपला पुन्हा अजून पदम आहे पदम. आणि वीरू सुद्धा आहे. पदम वीरू. हो, अशा प्रकारे आमच्याकडे 4 बैल आहेत. पदम बैल जो शेलोटीमध्ये हो, सगळ्यात पहिल्या टॉपमध्ये नंबरला होता एक तो. नंबरला केलेला हो, होता. ज्या टाइमला तो नवीन आणलेला होता, हो. तेच बैल बोलतात का हो, तुम्ही? हो. ते बैलाचं काय आहे आता, कुणाकडे आहे ते बैल? ते बैल कैलासजी बुर्डे यांच्याकडे आहे. अच्छा. जेवणाळ्याला. जेवणाट्याला. हो. आणि बैल बैल वगैरे बद्दल तुम्ही काय सांगाल, की अजून खरेदी वगैरे करायचा विचार? हो. सुलतान आहे अजून एक तुम्हाला सांगू. सुलतान. सुलतान पण आहे आमच्याकडे. अच्छा. पण एमपीने खरेदी केलं. सर्व आमची सुलतान आमचा एमपी वरून खरेदी केलेला आहे. आमचा चेपटी सुद्धा हा आता एमपी वरूनच खरेदी आहे. ओके. हा. दान कसे आहे यांची, म्हणजे कोणत्या दाणीला धावतो? दोन्ही दाणीला दोन्ही. दोन्ही पण दाणीला. तुम्ही कोण्या दाणीला सोडा, दोन्ही बाजूला तो धावतो. दोन्ही बाजूला धावतो. आणि लंब्या दाणीची आहे की कसं आहे? हो. म्हणजे तुम्ही जसं खेळवाल तसा तो खेळतो. म्हणजे 1000 पासून ते 2000 पर्यंत केव्हाही बैल रेडी आहे. 1300 वगैरे चांगलं धावतो. किती सेकंद बनवतो तरी पण 1200-1300 ला? 1200 ला जवळपास 28, 29, अच्छा. 30 आणि 1300 ते 1500 वर 32 ते 35 च्या दरम्यान. आणि याच्या पहिले जे पट झाले होते, आता गरमीमुळे पण पट होत आहेत. गरमी हो. आहे तरी पण पट होत आहेत. हो. तर याच्यामध्ये बैलांचा असा काही परिणाम दिसला, की गरमीमुळे धावत नाही आणि नाही आधी नाही जास्त नाही. धावत होतं? आमच्या चेपटीला असा काही फरक नाही पडत. म्हणजे सर्व सर्दी गरमी आम्हाला सारखाच आहे. सारखाच आहे. हं. आणि बैलांचा स्वभाव वगैरे म्हणजे काटकर वगैरे एकदम सोबत गरीब कसा? आहे, एकदम गरीब. अच्छा. तुम्ही पटातही गरीबच आहे, घरीही गरीबच आहे. लहान मुले पोरांच्या हाताना सोडून घ्या, बांधून घ्या. झुपायलाही कमीत कमी एक माणूस, जास्तीत जास्त 2 माणसे झुपतात, सोडतात. आणि काटकर वगैरे कोण राहतात तुमच्यासोबत? काटकर कोण म्हणजे पटात? सुधीर भाऊ रागवते. ते कुठचे आहेत? आपला केसरवाडा. केसलवाडा. ते मग पैसे वगैरे घेतात का? की हो, हकाईचे पैसे घेतात. अच्छा. प्रति त्यांचा पट स्वभाव 500 रुपये. हो, त्यांच्या स्वभाव छान छान. आणि अजून तुम्ही पटाबद्दल काही सांगू शकता, की जे आता समितीचे निर्णय वगैरे राहतात, त्याबद्दल तुमचे काय बोलणे आहे? की म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं, की इथं समितीचं असं चुकलं आहे, तर ह्या अशा पद्धतीने हो, काही करायला? ठिकाणी मालकावरती अन्याय होतो. अच्छा. कसं वाटतंय तुम्हाला अन्याय वगैरे होतो? काही ठिकाणी पटसमितीच्या चुकीमुळे अच्छा. लहान माणसाचा मरण होतो. छोट्या माणसांचा मरण होतो. काय म्हणजे आता कसं आहे, पार्सोलिटी खूप चालत चालली आहे. हो. ज्यांच्याकडे पैशाची पार्टी मोठी आहे, हो. पटसमिती त्यांच्या बाजूने निर्णय देते. हा चुकीचा आहे. हो. म्हणजे न्याय हा सर्वांना सारखा मिळाला समान पाहिजे. मिळायला पाहिजे. हं. त्यामुळेच म्हणजे जर असं जर होत राहील, हो. तर नवीन जो बैलगाडा मालक आहे, हा तयार होणार. जे शौकासाठी खेळतात, हं. त्यांचं काय होणार? शौकीन माणूस समोर येणार नाही. हो. त्याच्यामुळे प्रत्येक पटसमितीने योग्य निर्णय द्यावा. हो. आणि सर्वांकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे आता पट होत आहेत उन्हामध्ये, त्यांच्याबद्दल काय बोलणे आहे? तुमच्या जे दिवसभर सुरू राहतात, की जे बाकीचे इकडे होतात ना, पुणे वगैरेकडे सकाळी होतात, दुपारी अजून गॅप राहते आणि सायंकाळी होतात. ज्यामुळे म्हणजे जनावरं, बैला वगैरेला पण त्रास नाही होत. त्याबद्दल थोडं काय विचार आहे ते सांगा. ते अतिउत्तम आहे. कारण याचं कारण असं आहे, आता उन्हाचा पारा हा जवळपास 40 पासून ते 49-50 च्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. टेम्परेचरमुळे उष्माघात होऊ शकतो. हो ना. त्यामुळे म्हणजे कातकर म्हणा, गाडी मालक म्हणा, बैलगाडा मालक म्हणा, बैल सुद्धा मरण पाहू शकतात. हो ना. त्याच्यामुळे आता सकाळी ते सायंकाळी ही योग्य पद्धत आहे. आणि म्हणजे खाद्य वगैरे बद्दल सांगा, की खाद्य वगैरे म्हणजे कसं आम्ही असं काही आमच्या बैलाला म्हणजे असं काही खाद्य नाही, साधंच साधं. खाद्य देतो आम्ही. तणच देतो, त्याच्यानंतर गव्हाचे हुंडे आणि खाल्लं तर थोडस तुरीची आणि चुनी. आणि ज्या टाइमला तुम्ही पटा वगैरे मध्ये घेऊन जाता, त्या टाइमला अंडे वगैरे असं काही? हो, अंडे, सरसोचं तेल. ते मग बैल सोडायच्या वेळेस द्यावं अच्छा. लागतं. आणि अजून काही सांगू शकता तुम्ही पटा वगैरे बद्दल आणि बैल वगैरे बद्दल? जे घडी वगैरे राहतात ना, डिजिटल खरी, त्यांच्याबद्दल काय आहे? जे आधी जे सेकंदवर धावत होते बैल आणि आता घडी वगैरे बद्दल धावतात? घडी म्हणजे अतिउत्तम.
म्हणजे कोणता तुम्हाला चांगला वाटत आहे? धागा घडी ते धागा घडी हे कारण की अतिउत्तम. सेकंद कमी जास्त करता येत नाही हो ना. आपली जी झेंडी जशी राहते त्याच्यात कमी जास्त देतो, कारण की आपला जेवढा बैल आपल्याला धावता येते त्याच्यातून आपल्याला कमी जास्त म्हणजे कमी राहिले तरी जास्त करून जास्त. देतात. ना यामध्ये आपल्याला पडसमिती कमी जास्त करू पडसमिती. शकते. हो असा त्यांच्यामध्ये पार्सलिटी होऊ शकते. तर धागा घडी बेस्ट आहे सर. धागा घडी घडी. सगळ्यात. आणि बक्षीस वगैरे बद्दल जे 1 ते 70 नंबर मध्ये जोड्या राहतात, जे तुम्ही आता सांगितले की सर्वांना समान हक्क पाहिजे, ते कुणाला तर कसं असते जिंकून पण त्यांचा खर्च पण निघत यस, नाही. हा तेच त्या- सांगायचं. काही ठिकाणी कसं आहे, तुम्ही पहिल्या नंबरच्या, दुसऱ्या नंबरच्या जोडीला, जोडीला, तिसऱ्या हो. नंबरच्या जोडीला म्हणजे तुम्ही त्याच्या बक्षिसातल्या 1/4 देता. हो ना. हं? म्हणजे जर 1 नंबरला जर 40,000 असेल तर यांना तुम्ही 4,000 चार. रुपये द्या. दोन्ही बैलांना खुराक तर सारखीच लागते, हो. खर्च सारखाच येतो आहे. मग असं नको. तर मित्रांनो, हे आहेत अक्षय बावणे, ज्यांच्या नावाने पटामध्ये जोडी खेळत असते. नमस्कार भाऊ. नमस्कार. तर पटाबद्दल तुम्ही सांगा की खर्च वगैरे बद्दल, की 2 दिवस न्यायला लागते आणि खर्च निघतो की नाही? कधी आपला रोड पाहून म्हणजे गावाच्या अंतर पाहून नाही का, अच्छा. त्याचा कधी कोणत्या पटाला 5,000 चे खर्च येते, कधी हो. 6,000 येते, कधी 10,000 पण येते. 10,000 पट पाहून आणि पटाची पट किती दूर आहे हो. या गोष्टीवर अवलंबून आहे या गोष्टी. तर आतापर्यंत खर्च तर प्रत्येक पटावर 5,000 रुपये येऊन येतात. जाते. हो. आणि तुम्हाला गाळा शौक वगैरे. कधीपासून लागलं? मला आता हे जस्ट 2 महिने म्हणजे पहिल्या महिन्यापासून. पहिल्या महिन्यापासून. हो. आणि तुम्हाला पटा वगैरे बद्दल काही सांगू शकता, म्हणजे आता काकाजींनी काही नाही, सांगितलं? थोडी आवड होती बैलाबद्दल हो. आणि प्रेम होता. तर मला चला आपण पटाचा थोडा नाद करून बघू, हो. कसा काही आणि- अनुभव घेऊन पाहू नवीन. हे तुमचा बैल म्हणजे प्रसिद्ध बैल आहे हा. हो, आता 10 ते 1 1 ते नंबर 10 मध्ये मध्ये खेळला. खेळलेले बैल आहे. हो, तसं सगळ्या पटामध्ये चांगल्या मोठ्या पटामध्ये आपला 10 पासून ते 1 नंबर मध्ये खेळला बैल. या बैलाला कोणी मागितलं आहे का आतापर्यंत? हो, आता मला MP वाल्यांनीच मागितला, ज्यांच्या घरून बैल आणलो मी. अच्छा. MP ची खरेदी आहे. त्यांच्याच मित्रानं फ्रेंडनं वगैरे मला जास्त रुपयामध्ये मागितला. मी तेवढ्या कमीमध्ये आलो तर मला जास्त रुपयात मागितला. तरी पण म्हणजे किती रुपयाचे वाढवून मागितलंय? मला हा 1,70,000 1,80,000 असे एवढे पैसे वाढवून मागितले? वाढून मागितला हो बैल. आणि तुम्ही म्हणजे द्यायचा विचार वगैरे केला आहे का? आणि मी त्यांना हो तर नाही म्हटलं, पण बघू म्हटलं समोर बघू जाऊन म्हटलं. काय सांगतात ना. आणि जसं त्यांनी म्हटलं त्या रक्कमपेक्षा कोणी आपल्या इकडच्या लोकांनी थोडं जास्त दिला, जे हो. पट वगैरे बघत तर राहतात आपण त्यांना बघू, वाटतं. आपण विचार करू. विचार करू. त्यांना पट्टी सुद्धा मारून देऊन. हो. पट्टीचं कसं आहे की किती आपला याच्यावर बैल आहे? आतापर्यंत 1300 31 सेकंद, अच्छा. 1200 30 सेकंद असा म्हणजे दान पाहून आणि पट पाहून आहे. तसं आणि बैलाच्या सोबत म्हणजे नवीन माणसासोबत कसं? काही नाही, बैल कुणाला सोडू देते, कुणाला धरू देते हात. तसा बैलाचा काही विषय नाही. पटामध्ये पण झोपू देते. तर नवीन मुलांना तुम्ही काय सांगू शकता पटाबद्दल? जे नवीन मुलं पटामध्ये जोडी वगैरे घ्यायचा विचार करतात, पट बघायला येतात. आणि पटाचा शौक थोडा बेकार वाटला आता. बेकार वाटला. हो, म्हणजे खर्च पाणी खूप लागते हो. आणि काय साधारण माणूस करायला थोडा हेच होते. ज्यांची आवक चालू आहे, जावक समजा, ते त्यांना ठीक आहे एक प्रकार. आणि ठीक आहे. जे मुलं पटामध्ये होडी वगैरे लावायला येतात त्याबद्दल तुमचे काय विचार आहे? आता का त्यांचे शौक शौक, त्यांना कोण रोखणार शौकवाल्यांना. शौक. पण हा? चांगली गोष्ट नाही आहे ते. नाही, त्या चांगली म्हणा ना वाईट म्हणा, ती त्यांच्यासाठी चांगली आहे. हो. आणि अजून काही सांगू शकता, ते तुमच्या एंगेज जे मुलं आहेत हम्म. आपल्या एजचे, हम्म. जे पटामध्ये जोडी वगैरे घ्यायचा विचार करतायत, हम्म. त्यांचे घेतला पाहिजे, शौक करून बघितला पाहिजे. तेच शौक केला आणि जे वाईट इकडे नाही जात. बोलतात ना की महाराष्ट्र मधले बैल चांगले नाही, MP मधले बैल चांगले असतात, बाहेरचे म्हणजे बैल आणत आहेत आता त्याबद्दल मी सुद्धा एमपीतला झालो. आता MP मी कसं सांगू शकतो महाराष्ट्रात. आता बैलावर आहे, बैलात दम असेल तर धावेल. त्यानंतर बाहेर जिल्ह्यामध्ये पण घेऊन जायचं हो, आपल्याला आता माहिती आहे. याला आपलं बैल एमपीला न्यायचं आहे. MP ला हो. 1 ते 10 मध्ये खेळतो हे तर माहिती आहे हो, आपल्याला. त्याच्यामुळे आता त्याला आता एमपीला घेऊन जायचं थोडा. घेऊन जायचं आहे. बघू नाही का. नाहीतर बैल आपण काढण्याच्या म्हणजे थोडा नवीन खरेदीच्या याच्यात हो. जाऊन द्या. चांगली आपण बघू आता MP किंवा पंजाब किंवा आपल्या इकडे भेटत असेल तर नवीन खरेदी. ते नवीन जे खरेदी आहे तुमची, म्हणजे यांच्यासाठी घेतात की दुसरे बैल आहेत ते नाही, तुमच्याकडे नाही, त्यांच्यासाठी? आपण सीधा जोडी घ्यायची. जोडी आता घ्यायची, जोडी नवीन घ्यायची खरेदी. याचा विचार करू आपण. आपल्याला बैल लोक मागत आहेत, बघू तसा वेळ काढ पाहून. म्हणजे हा विकल्यानंतर तुम्हाला नवीन अजून हो. खरेदी चांगलीवाली खरेदी हो, घ्यायची आहे. चांगलीवाली खरेदी घ्यायची आहे. हाही चांगलाच आहे, पण अच्छा. याच्यावर बघू. थोडं अजून हो, थोडा आता शौकत आपण आता नाद केला तर. हो ते चांगलं करायचं आहे. हो, आणि विचार चालू आहे. जसं हे विकायचा विचार केला, नवीन खरेदीचा हम्म. केलाय, हो. तर नवीन खरेदीचा असं म्हणजे नवीन सीजन मध्ये घेणार आहात की याला नाही, कोणी? आता लगेच 6 आमची त्याच्याने किंमत मिळाली तर आपण बैल देऊन दुसरी जोडी घेऊन टाकू. तुमचा नंबर वगैरे पण सांगून घ्या की. माझा नंबर 76 275 327. अक्षय अक्षय बावणे पालांदूर. पालनपूर. हम्म. तर कुणाला घ्यायचे असेल तर तुम्ही भाऊसोबत कॉन्टॅक्ट पण करू शकता. चला, ठीक आहे. ठीक आहे.